काही सल्लागार जे आहेत एफ-डी-एच्या संदर्भात ठिकठिकाणी ज्या काही याआधी कारवाया केल्या गेल्या किंवा काही प्रकरणं न्यायालयात गेली असतील, काही एफ-आय-आर दाखल झाली. शुक्रवारच्या शोमध्ये मी 2 एफ-आय-आरची माहिती दिली होती. त्यामधल्या आरोपींची नावं सांगितली होती, की इथे मकोका लागू शकतो. हे जे 2 एफ-आय-आर आहेत, तिथे मकोका तातडीनं लागू शकतो. तर का लावला जात नाही? मग त्यावरती मला काही वकिलांनी महत्त्वाची माहिती पाठवलेली आहे, की एफ-डी-ए कमिशनर आय-ए-एस तुकाराम मुंडे हे जरी म्हणत असले, की आम्ही गुटख्याच्या माफिया राजवरती मकोका लावू, तरी हा जो एफ-डी-एनं लावलेला किंवा पोलिसांच्या मार्फत एफ-डी-एनं लावलेला मकोका हा न्यायालयात टिकेल का? असा प्रश्न मी त्यांना विचारला होता आणि त्यांनी सारासार माहिती घेऊन मला 2 नोट्स पाठवलेले आहेत आणि ते म्हणाले, की आशिषजी तुम्ही खरंच हे सांगा, तुकाराम मुंडेंच्याही लक्षात आणून द्या, की कायदा कसा क्लिष्ट आहे आणि हा जो गुटख्याचा माफिया राज फोफावलेला आहे, तो कायद्यातल्या पळवाटांमुळे म्हणजे एव्हरी लॉ हॅज बायलॉज त्या पळवाटांचा बायलॉजचा वापर करून आत्तापर्यंत हा मोकाट सुटलेला आहे. यांना जर का व्यसन घालायचं असेल, तर पहिलं आधी आपला कायदा तपासून बघावा लागेल आणि त्यानंतर तुम्ही जे म्हणताय, की आपण मकोका लावू, तो न्यायालयात टिकेल का? हा प्रश्न फार गंभीर आहे. तर मी आत्ता त्यांनी ज्या नोट्स पाठवलेल्या आहेत, ते वाचून दाखवणार आहे. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 म्हणजे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ॲक्ट 2006 ज्या कायद्याला पॉप्युलरली नोन ॲज कॅपिटल FSSA म्हणजे FSSA असं म्हटलं जातं. हा एफ-डी-एचा प्रमुख असा कायदा आहे. तर FSSA हा विशेष कायदा स्पेशल स्टेटसचा असून अन्न सुरक्षेशी संबंधित गुन्ह्याच्या खटल्यांमध्ये त्यामध्ये स्वतंत्र, संपूर्ण आणि स्वयंपूर्ण यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे एफ-डी-एला. पण एफ-डी-एकडं अधिकारी कर्मचाऱ्यांची वानवा आहे, अशाही बातम्या अधूनमधून येत असतात. असो, कलम 59 ऑफ FSSA अंतर्गत असुरक्षित अन्नांशी संबंधित विशिष्ट गुन्ह्यांसाठी 6 वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा निर्धारित करण्यात आलेली आहे. नमुने घेणे, त्यांचे विश्लेषण, तपास आणि खटला चालवण्याची प्रक्रिया कलम 42 मध्ये विशेषतः नमूद करण्यात आलेली आहे. या FSSA कायद्याच्या चौकटीत अन्न सुरक्षा अधिकारी, ज्याला आपण FSO म्हणतो, फूड सेफ्टी ऑफिसर्स, हा खटला सुरू करण्यासाठी सक्षम प्राधिकृत अधिकारी आहे. म्हणजे फूड सिक्युरिटी ऑफिसर जो आहे एफ-डी-एचा, अन्न व औषधी प्रशासनाचा अन्न सुरक्षा अधिकारी आहे, तो हा FSSA कायद्या खटला सुरू करण्यासाठी न्यायालयात सक्षम प्राधिकृत अधिकारी आहे आणि तो संबंधित न्यायालयात तक्रार म्हणजे कंप्लेंट दाखल करून खटला चालवू शकतो. मात्र त्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्याला म्हणजे FSOला आरोपपत्र, चार्जशीट दाखल करण्याचा अधिकार नाही. म्हणजे मकोका जरी लावतो म्हटलं तरी FSOला चार्जशीट दाखल करता येत नाही. आरोपपत्र म्हणजे चार्जशीट दाखल करण्याचा अधिकार केवळ पोलीस किंवा फौजदारी प्रक्रिया CRPC आणि आता आपल्याला माहिती आहे की BNS आलेला आहे 2023 पासून, भारतीय न्याय संहिता अंतर्गत अधिकार वापरणाऱ्या अन्य कायदा अंमलबजावणी यंत्रणांना आहे. म्हणजे FSOला चार्जशीट दाखल करण्याचा अधिकार नाही. पोलीस किंवा फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे CRPC आता BNS अंतर्गत अधिकार करणाऱ्या अन्य कायदा अंमलबजावणी यंत्रणांना आहे. तो एफ-डी-एच्या FSOंना नाही चार्जशीट दाखल करणे. पुढे रामनाथ वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे नमूद केलं आहे की अन्न सुरक्षा मानके अधिनियम म्हणजेच FSSA अंतर्गत असलेल्या गुन्ह्यांचा तपास पोलीस करू शकत नाही. पुन्हा ही पण एक भानगड आहे. सुप्रीम कोर्टात एक खटला आला होता रामनाथ विरुद्ध स्टेट ऑफ उत्तर प्रदेश. यामध्ये FSSA अंतर्गत गुन्ह्यांचा तपास पोलीस करू शकत नाही असं म्हटलं आहे. न्यायालयाने असंही निरीक्षण म्हणजे सुप्रीम कोर्टानं असंही निरीक्षण नोंदवलं आहे की कलम 59 FSSAचं मध्ये अधिक कठोर शिक्षेची तरतूद आहे आणि कलम 89 मध्ये मुळे या कायद्याला इतर कायद्यांवर प्राधान्य म्हणजे ओव्हररायडिंग इफेक्ट प्राप्त होतो. परिणामी FSSA अंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांवर या विशेष कायद्यात निर्धारित केलेल्या प्रक्रियेप्रमाणेच कारवाई करणे
आवश्यक आहे. मकोका मधील सातत्यपूर्ण बेकायदेशीर कृत्य कंटिन्युइंग अनलॉफुल ऍक्टिव्हिटी या संज्ञेच्या व्याख्येनुसार मागील 10 वर्षाच्या कालावधीत सक्षम न्यायालयासमोर एकापेक्षा अधिक आरोपपत्र दाखल झालेली असावीत. नुसती FIR चालत नाही, चार्जशीट दाखल झाली पाहिजे. म्हणजे एक पेक्षा जास्त आणि 10 वर्षाच्या काळात पाहिजे, एकापेक्षा अधिक आरोपपत्र दाखल झालेली असावीत आणि त्या आरोपपत्रांवर न्यायालयाने कॉग्निझन्स घेतलेली असावी. म्हणजे त्या चार्जशीटवरती न्यायालयानं कॉग्निझन्सही घेतला पाहिजे, म्हणजे सुनावणा लावला पाहिजे. जरी तो खटला प्रलंबित असेल तो पण चार्जशीट दाखल न्यायालयात आहे प्रलंबित, चालतंय. विशेष म्हणजे या व्याख्येत तक्रार, कंप्लेंट नव्हे तर आरोपपत्र, चार्जशीट हा शब्द वापरण्यात आलेला आहे. FSSA अंतर्गत खटले हे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडनं म्हणजे FSO कडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारींवर आधारित असतात, पोलीस आरोपपत्रांवर नाही. लक्षात घ्या, हे जे FIR आहेत ते FSOचे आहेत. पोलिसांची चार्जशीट लागते जर का मकोका लावायचा असेल, असं ते म्हटलेलं आहे. त्यामुळं सातत्यपूर्ण बेकायदेशीर कृत्य ही मकोकातील मूलभूत अट पूर्ण होत नाही. लक्षात घ्या. पुढे, याशिवाय मकोकातील संघटित गुन्हा ऑर्गनाइज्ड क्राईम व्याख्येत आर्थिक लाभ किंवा अन्य अनुसूचित फायदा मिळवण्यासाठी हिंसा, हिंसेची धमकी, दडपशाही, धाक, दपटशा किंवा इतर बेकायदेशीर मार्गांचा वापर अपेक्षित आहे, अशा प्रकारचे घटक सामान्यतः FSSA अंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांमध्ये आढळत नाहीत. हां, बरोबर आहे ना. म्हणजे गुंडागर्दी नाही आहे किंवा पैशांची वसुली म्हणजे खंडणी नाही आहे किंवा धमकावून पैसे घेणं नाही आहे, हत्या केलेलं आहे असं काही नाही आहे, जीवाला धोका आहे असं काही नाही आहे. म्हणजे असा थ्रेट जो पाहिजे ऑर्गनाइज क्राईमचा म्हणजे संघटित गुन्हेगारीचा, हा असा दिसत नाही. त्याच्यात वितरण, साठवणूक, उत्पादन, ती साखळी वितरणाची, अशा गोष्टी आहेत. पुढे, वादासाठी असे गृहीत धरूही की अन्न सुरक्षा अधिकाऱ्याने म्हणजे फूड सिक्युरिटी ऑफिसरने दाखल केलेली तक्रार मकोकाच्या कलम 9 अंतर्गत विशेष न्यायालयासमोर सादर केली जाऊ शकते. तरीही जमरुद्दीन अन्सारी वर्सेस CBI या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे आणखी एक कायदेशीर अडथळा निर्माण होतो. तो कोणता? सुप्रीम कोर्टानं असं स्पष्ट केलं आहे की मकोकाच्या कलम 23(2) नुसार विशेष न्यायालय म्हणजे स्पेशल कोर्ट स्वतंत्रपणे खाजगी तक्रारींवर दखल घेऊ शकत नाही, त्याचा कॉग्निझन्स घेऊ शकत नाही स्पेशल कोर्ट. अशी तक्रार प्राप्त झाल्यावर ती कलम 23(1) मध्ये नमूद केलेल्या अधिकाऱ्याकडे पाठवणे आवश्यक असते. त्यानंतर कलम 23(1)(ब) मध्ये निर्दिष्ट दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांकडनं आवश्यक पूर्वपरवानगी व मंजुरी प्राप्त करून चौकशी केली जाते. त्यानंतरच न्यायालय दखल घेऊ शकते. म्हणजे पुन्हा चार्जशीट आली, पोलीस अधिकारी आले. म्हणूनच मकोका अंतर्गत आवश्यक पूर्वपरवानगी घेतल्यानंतर ज्या दर्जाचा पोलीस अधिकाऱ्याकडून तपास होणे बंधनकारक आहे. म्हणजे त्याला तो साजेसा दर्जाचाच पोलीस अधिकाऱ्याकडनं तपास होणे बंधनकारक आहे. परंतु वर नमूद केल्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे की पोलिसांना FSSA म्हणजे FDAचा जो FSSA ऍक्ट आहे अंतर्गत गुन्ह्यांचा तपास करण्याचा अधिकारच नाही. परिणामी मकोकाच्या प्रक्रियात्मक अटी आणि FSSAI अंतर्गत स्थापित करण्यात आलेली विशेष यंत्रणा यांच्यात मूलभूत व अंतर्गत स्वरूपाचा कायदेशीर संघर्ष निर्माण होतो. त्यामुळं वरील कायदेशीर तत्व, वैधानिक तरतुदी आणि न्यायालयीन निर्णयांचा विचार करता अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 म्हणजे FSSA 2006 अंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांवर मकोका लागू करणे सध्याच्या कायदेशीर स्थितीत टिकाव धरणारे किंवा ग्राह्य ठरणारे होणार नाही, असं मला सुप्रीम कोर्टाचा अभ्यास करणाऱ्या वकिलांकडनं ही नोट आलेली आहे. मी ही तुकाराम मुंडेंसाठी आत्ता वाचून दाखवलेली आहे. मी त्यांनाही ती पाठवणार आहे. कारण आपण मकोका लावलाय असं म्हटलेलं आहे, तर मकोका हा खरंच फूड सेफ्टी ऑफिसर्सच्या तक्रारीवरून किंवा FIR वरनं लागू होईल का? की त्यासाठी पोलिसांची चार्जशीट पाहिजे,
याचा नीट सारासार अभ्यास व्हावा आणि मग मकोकाची कारवाई आपल्याला मूर्त स्वरूपात दिसू शकेल.